सुरुवात केली आहे. आजची ग्रामसभा आहे. यामध्ये ही ग्रामसभा 20 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात आली होती. सदर ग्रामसभेचे कोरम पूर्ण नसल्या कारणास्तव सदर सभा तहकूब करून मी आज दिनांक 28 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा येथे ग्रामसेवक भवन बनवण्यात केले. वेळेनुसार सुरुवात केली आहे. तहकूब ग्रामसभेचे तसेच आजच्या या ग्रामसभेचे अध्यक्ष माननीय गावाचे आपले प्रथम नागरिक सरपंच मायाताई रुंदी दवाळे हे राहतील आणि आहे. आजच्या या ग्रामसभेचे विषय क्रमांक 1 आहे मागील सभेचे वाचन करणे. मागील ग्रामसभा हे दिनांक 17 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत झालेली असून मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत गावामध्ये म्हणजे शासनाची एक म्हणजे स्पर्धा आहे. म्हणजे यामध्ये अलग अलग प्रत्येक एका स्तरावर वेगवेगळे बक्षीस शासनाने दिलेले आहेत. तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राज्याच्या स्तरावर. तर आपल्याला यामध्ये सर्वच्या गावकरी नागरिकांचा सहभाग राहणे अनिवार्य आहे. स्वच्छता ठेवणे अनिवार्य आहे. पाण्याचे जे ताळेबंद आहे किंवा आजूबाजूचा परिसर कसा आपला सुंदर दिसेल ते आपल्या प्रत्येक लोकांची थोडीफार जबाबदारी आहे. हे जर आपण केले तर आपल्याला म्हणजे जे ग्रामपंचायतीला आहे तालुका म्हणजे जिल्हा स्तरावरचे बक्षीस 25 लाख, तालुका स्तरावर आहे 50 लाख, जिल्हा स्तरावर आहे आणि राज्य स्तरावर 75 लाख रुपये. तसेच माझी वसुंधरा अभियान 6.0 ही शासनाची महत्त्वाकांक्षी म्हणजे स्पर्धा झाली. याच्यामध्ये एक सर 2 करोड बक्षीस आहे ना माझी वसुंधरामध्ये. माझी वसुंधरा आपल्याला तो 55 लाख रुपये, 55 लाख 70 आहे बक्षीस आहे. याच्यामध्ये जे आहे म्हणजे पंचतत्वावर आधारित जल, वायू, अग्नी, भूमी या तत्वावर आपल्याला गावामध्ये कार्य करायचे आहे आणि कमी खर्चात कमी पैशामध्ये आपण कसा एक चांगला गावामध्ये काम करू शकतो. जसं लोकसभा जसं आम्ही आता मागच्या आठवड्यात या आठवड्यामध्ये नाला इथे वनराई बंधारा बांधकाम केलं. गावातही मनरेगा मार्ग शाळेगावामध्ये चालू आहे. गावामध्ये जे लोक आहेत जसं आपल्या तत्वावर म्हणजे आपल्या घरची जे विद्युत जे ती भरमसाठ बिलं येऊन राहिले तर हे बिलाची रक्कम म्हणजे रूफटॉप सोलर आपल्या घरी सोलर लावून आपण कसे आपले विद्युत बिल कमी करू शकतो किंवा छतावर लावल्यावर जे आपले घरी वगैरे होते तर त्याच्यात थोडंफार ते कमी होऊन जाते. तर एक सोलर लावण्याचा एक फायदा आहे. तसेच गावामध्ये मोठ्या प्रमाणात लोक आता इलेक्ट्रिक टू व्हीलर आणि रिक्षा आहेत म्हणजे ई रिक्षा ते हे घेऊन राहिले. त्याच्यामुळे गावात जे आहे थोडाफार म्हणजे जो प्रदूषणाचा जो प्रमाण आहे हा कमी होऊन राहिलेला आहे आणि लोक त्या गोष्टीकडे वाटचाल करून राहिले आहेत. आणि तसेच गावातील नागरिकांची पण एक आपली स्वतःची जबाबदारी आहे की आपलं गाव आणि आपला परिसर कसा स्वच्छ दिसेल जर नागरिकांनी केला तर आपल्या गावाला नक्कीच एक बक्षीस मिळू शकते. शासकीय परिपत्रकाचे वाचन आहे. याच्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत थकीत ज्यांच्याकडे थकीत कर आहे घरकर असो किंवा पाणीकर असो याच्यामध्ये शासनाकडून 50% कर सवलत देत आहे. जसे जर कोणाकडे थकीत 10,000 असेल त्याला 5,000 ते थकीत भरावं लागेल आणि चालू कर जोही असेल तो तेवढा भरून त्यांना ते संधीचे जो मोठा आपण फायदा घेऊ शकतो. तिसरा आहे विषय क्रमांक 3 मकर लोह योजनेअंतर्गत पंचवार्षिक आराखडा तयार करणे. याच्यामध्ये आपल्याला जे आहे जसं शेतावर जाण्यासाठी बांधून रस्ते आहेत, बांधून रस्ता खडीकरण करणे आहेत, बोट शेड आहे, कॅटल शेड आहे, विहीर आहे, शोषखड्डे तयार करणे आहेत. ज्यांच्या कोणाकडे जसे नाले वगैरे नाही आहे तुम्ही एक शोषखड्डा पण करू शकता का जेणेकरून घरच्या पाणी आपला जमिनी जिरत आणि पाण्याची शकतो त्याच्याकडे. म्हणजे काय आहे कॅटल शेड, बोट शेड, बांधण रस्ते हे तर आपल्याला आराखड्यात द्यायचे आहे. आपल्याला काही कोणा नागरिकाच्या विषय क्रमांक 4 पुन्हा हा विषय महत्वाचा आहे. ही सभा म्हणजे याच विषयासाठी महत्वाची आहे की मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियान जे आहे आजपर्यंत जे घर